जय हरी. एकादश स्कंद भाग 37. भगवंताचं नाम चुकून जरी तोंडी आलं तर ते सगळ्या पातकांचा नाश करतं. असं भगवंताचं नाम भक्त निरंतर गात असतात. ज्याच्या जिभेवर नाम निरंतर नाचतं ना, तो स्वानंदानं मस्त असल्यानं संसारात असूनही धन्य असतो. पूर्ण प्रेमानं आणि सद्भावानं नित्य नामस्मरण केलं असता माणसाच्या वृत्ती आपोआप पालटत जातात. नामाबरोबर भगवंत हृदयामध्ये शिरतो आणि साठविला हरी असं म्हणलं जातं. कुठे? हृदय मंदिरी. त्यामुळे तिथे राहणारी वासना प्रपंचाला सोडून भगवंतालाच चिकटते. आणि जेव्हा जेव्हा कुठे भागवत असेल, कीर्तन असेल आणि तिथे जर आम्हाला सांगितलं की नामस्मरण करा, तर आम्हाला कंटाळा येतो, झोप येते, टाळ्या वाजवायला नको वाटतं. हे कशाचं लक्षण आहे? तर ज्यावेळी आम्ही नाम घेऊ त्यावेळी आतले जे तमोगुण आहेत, जे पाप आहे, ज्या दुर्वासना आहेत, त्या ताबडतोब बाहेर जाऊ शकतात. पण त्या दुर्वासना या इतक्या बळावलेल्या असतात की त्या नामाला आतमध्ये येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. आणि बघा, कधीही चांगली सवय लागण्यासाठी खूप कालावधी जाऊ द्यावा लागतो, पण वाईट सवय एका क्षणातच जडते. आणि म्हणून जेव्हा आम्हाला नामस्मरण कोणी सांगितलेलं असतं करा करा, तेव्हा आम्हाला कंटाळा येतो. ते म्हणजे आमचे तमोगुण आणि दुर्वासना या आतमधून बाहेर येऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच जो नामाबरोबर सातत्याने भगवंत हृदयात शिरतो ना, त्यामुळे तिथे राहणारी वासना प्रपंचाला सोडून भगवंतालाच चिकटते. आणि असं झालं म्हणजे देहोहम हा अहंकार जाऊन तिथे सोहम उदय पावतो. चित्त चिंतनाला विसरून भगवंताला चिकटतं. आत्तापर्यंत हे प्रापंचिकाचं चित्त कशामध्ये चिंतन करत होतं? तर प्रपंचातल्या अनेक गोष्टी. आता त्या किती गोष्टी सांगायच्या? आपण सगळे प्रापंचिक आहोत. विचार करा बरं, आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचं जास्त चिंतन करतो. आणि मग जेव्हा एखादा भक्त नामस्मरण करू लागतो, अविरत नामस्मरण करतो, अहर्निशी त्याला भगवंताच्या नामाचा ध्यास लागतो, तेव्हा त्याचं चित्त या प्रापंचिक चिंतनाला विसरून भगवंताला चिकटतं. मनाचं मन पण संपतं आणि संकल्प विकल्प विराम पावतात. अर्थात चंद्र देवताच्या साह्याने मन हे संकल्प विकल्प करतं. बुद्धी पूर्ण शुद्ध होऊन भगवंताच्या ठिकाणी समाधी घेते. बुद्धी ही काय करते? निश्चय करते. या बुद्धीची देवता कोण? तर ब्रह्मा. मग अशा प्रकारे घडून आलेली हृदयशुद्धी पाहून भगवंत तिथून बाहेर निघत नाही. नामाच्या प्रेमानं आकर्षित होऊन अंतःकरणात शिरलेला भगवंत भक्ताच्या प्रेमामुळे बाहेर निघायचं विसरून जातो. प्रेमाच्या दोरीनं भगवंताचे चरण हृदयात बांधून ठेवल्यानं त्याला बाहेर निघताच येत नाही. वाळलेलं लाकूड सहज कोरून टाकणारा भ्रमर प्रेमाच्या पायी कोवळ्या कमलामध्ये गुंतून पडतो. त्यामधील केसरही तो कुचंबू देत नाही. त्याचप्रमाणे अनंत बलशाली भगवंत मोठमोठ्या दैत्यांचा संहार करतो हे खरं, पण भक्ताच्या प्रेमातिशयामुळं तोच त्याच्या हृदय कमलामध्ये कोंडला जातो. भगवंताचा सगळा पराक्रम, त्याचं सगळं सामर्थ्य भक्ताच्या भावार्थापुढे
कुंठित होतं. लहान मूल आपल्या बापाच्या सदऱ्याला पीळ घालतो तेव्हा पुत्रप्रेमानं भुलून जाऊन बापाला तिथून कितीही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तरी बाप हलवू शकत नाही. एकदा काय झालं, एका वडिलांचा गौरव सगळीकडे होत होता. सगळे लोक सगळीकडे बोलवून हार तुरे पुष्पगुच्छ देत होते. घरी येणाऱ्यांची संख्या वाढली. खूप लोक येत होते, त्यांचं अभिनंदन करत होते, पुष्पगुच्छ देत होते. आता त्यांचा लहान बोबडा बोलणारा मुलगा त्यांनी बघितलं, आपल्या बाबांना सगळे म्हणतायत खूप मोठे झाले. आता त्या लेकराला काय कळणार ना, काय मोठे झाले ते. तर सगळ्यांचे हार तुरे या बापांनी स्वीकारले आणि आता तो बाप सगळ्या लोकांसोबत बाहेर पडणार इतक्यात ते लहान लेकरू बाबांजवळ आलं आणि म्हणतो, बाबा तुम्ही खूप मोठे झाले. बापाला कौतुक वाटतं. मग बाप हसून फक्त मान हलवतो आणि मग तो हात आपले दाखवतो. बाबा तुम्ही एवढे मोठे झाले का? एवढे मोठे. आता त्या लहान बाळाचे हात किती मोठे असे पसरणार आहेत बरं. पण त्या लेकराने आपले हात पसरून बापाला मिठी मारली तेव्हा बापाला आत्ता इतक्या लोकांनी दिलेल्या हार तुऱ्यांपेक्षा त्या आपल्या पोटच्या लेकराची जी मिठी पडली त्या मिठीमुळे बापाचा पाय पुढे हलल्या गेला नाही. आणि भगवंताचं तरी वेगळं काय हो. लाडक्या भक्ताचं प्रेम अत्यंत गोड असल्यानं त्याच्या हृदयातून बाहेर पडण्याचं भगवंतही विसरून जातो. तिथेच आनंदाने राहतो. ज्या भक्ताचं अंतःकरण इतक्या प्रेमानं भरलेलं असतं तो हरीचे चरण सोडत नाही आणि त्या प्रेमापायी भगवंत देखील इतका काही परवश होऊन जातो आणि आपणहून भक्ताला कधीच सोडत नाही. भगवंतावर आपलं जितकं प्रेम असतं ना तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भगवंताचं प्रेम आपल्यावर असतं. भगवंताशी जो अनन्य असतो त्याच्याशी भगवंत देखील कायमस्वरूपी अनन्य राहतो. भगवंताच्या चरणी निरंतर अनन्य असणारे भक्त भागवतोत्तम असे समजावे, म्हणजे भागवताचा उत्तम अधिकारी असं समजावं. अशा प्रकारे भगवंताच्या भक्तीचं अंश मात्र वर्णन श्रोत्यांपुढे मांडलं आहे असं नाथ महाराज म्हणतात. कारण हा भगवंत याला नेमकं काय आवडतं तर जासी भगवत भक्तीची गोडी त्यावरी भगवंताची आवडी त्यांची भेटी तै होय रोकडी जय पुण्याच्या कोडी तिष्ठती. आणि तिष्ठत राहणारा भक्त हा भगवंताच्या मुरलीमधून नाना प्रकारचे मधुर स्वर निघतात ते ऐकण्यासाठी आतुर असतात. पण ती करामत त्या मुरलीची आहे का? नाही, तर ती करामत वाजवणाऱ्याची असते. त्याचप्रमाणे श्री जनार्दन माझ्या मुखाने बोलत आहेत. त्यांच्या कृपेने मी एकनाथ कवी आणि ग्रंथकर्ता म्हणून फक्त मिरवत आहे असं नाथ महाराज म्हणतात. असे जर भगवत भक्त असणारे, भगवंताचा अवतार असणारे
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असणारे नाथ महाराज म्हणत असतील, तर आम्ही जर 2 शब्द बोललो, काही वाचलं, काही सुचलं, ते जर लोकांपुढे मांडलं, सांगितलं, तर आम्ही स्वतःला खूप मोठे मानतो. नवे नवे आमच्या नावापुढे नसलेल्या पदव्या लावतो. हरिभक्तपरायण जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत नावापुढे ह भ प हे आता काय प्रचलित झालेलं आहे, ते सगळी पद्धत झालेली आहे, त्यामुळे लावल्या जातं. पण नाथांसारखे जर संत असं म्हणत असतील की श्री जनार्दन स्वामी माझ्या मुखाने बोलत आहेत आणि मी त्यांच्या कृपेने हा ग्रंथकर्ता म्हणून फक्त मिरवत आहे, तर आपल्यासारख्यांनी संतांच्या चरणाची गोडी अशी अवीट आहे ते सातत्याने चाखावी आणि भगवंताशी एकरूप व्हावं. इथे 2रा अध्याय नाथ महाराजांनी थांबवला. उद्याच्या भागामध्ये 3ऱ्या अध्यायाला आपल्याला सुरुवात करायची आहे. जय हरी.